नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नोकरी संदर्भ हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नुकतंच आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललेलं आहे। ह्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव यशाची पावले हे होतं, आता आपण ते नोकरी संदर्भ हे केलेलं आहे। त्याबद्दल एक व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। आता या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्वीसारखं शिक्षक भरती असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय योजना असतील, सरकारी जॉब्स असतील, ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, शैक्षणिक माहिती जी असेल त्याबद्दल, तसेच सरकारी योजना, शासन निर्णय असतील नवीन, ह्या संबंधित सर्व व्हिडिओ आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा सुरू आहे त्याबद्दल काही अपडेट्स आलेले आहेत किंवा अभियोग्यता चाचणी जी आहे ती आता आपल्या मे किंवा जून महिन्यामध्ये जी होणार आहे त्यासंबंधी काही अपडेट्स आपल्याला आलेले आहेत, त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आता अभियोग्यता चाचणीचं जे प्रवेशपत्र आहे ते 21 तारखेनंतरच आपल्याला उपलब्ध होणार आहे। अभियोग्यता चाचणीचे प्रवेशपत्र आहे, आपले हॉल तिकीट म्हणतो, ते 21 तारखेनंतर IBPSच्या वेबसाईटवरती आपण लॉग इन करून घेऊ शकता, डाउनलोड करू शकता। अभियोग्यता चाचणी ठरलेल्या वेळेतच होणार आहे। यापूर्वी त्यांनी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती त्यांनी त्याबद्दल नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, माहिती दिलेलं आहे की अभियोग्यता चाचणी जी ठरलेली वेळ आहे त्या ठरलेल्या वेळेमध्येच होणार आहे, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही। आता ते ठरलेली वेळ कोणते तर 25 मे ते 4 जून दरम्यान अभियोग्यता चाचणी होणार आहे। त्यामुळे परीक्षेस डिले किंवा लेट वगैरे काही होणार नाही आहे। परीक्षेसाठी जे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ वगैरे मागितली होती ती काही मिळालेली नाही, कारण का भरपूर दिवस दिले होते आपल्याला फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे अभियोग्यता चाचणीचे फॉर्म सर्वांचे भरून झालेले आहेत। आता पाहू शकता की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा चालू आहे त्यासाठी विनामुलाखतीची पहिल्यांदा यादी लागत असते, तर ही विनामुलाखतीची यादी 25 तारखेनंतर लागणार आहे। त्यानंतर मुलाखतीची यादी 2-3 दिवसानंतर लागेल किंवा 4 दिवस मागे पुढे होऊ शकते। यादी टेस्टिंगचे काम सुरू असल्याची माहिती आपल्याला समजलेली आहे, म्हणजे लवकरच आता आपली विदाऊट इंटरव्ह्यूची यादी जी रेजची असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड केलेल्या आहेत त्यांची यादी लवकरच लागणार आहे। म्हणजे आता 25 तारखेपर्यंत ही लागणार आहे आणि ती यादी लागल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला त्यासंबंधी जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले असेल त्यांना त्यासंबंधी माहिती मिळून जाईल किंवा आपल्या वेबसाईटवरती देखील पवित्र पोर्टलच्या ती माहिती लिस्ट वगैरे लागू शकते, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये किती किती जागा होत्या, काय होतं त्याबद्दल प्रेफरन्स द्यायसाठी आपल्याला ह्यापूर्वीच माहिती देण्यात आली होती। त्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत, आपण त्या पद्धतीनेच व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत। त्यामुळे आता ही सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की शिक्षक भरतीचा हा टप्पा कधी पूर्ण होणार आहे, कारण सर्वात पहिला मुलाखतीची यादी लागणार आहे। आता ती यादी लागून ती प्रसिद्ध होईल, 25 तारखेच्या आत ती प्रसिद्ध होणार आहे। कारण का शिक्षक भरती असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागामध्ये भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे। प्रत्येक विभागाच्या जाहिराती आता ह्या मे एंडिंगपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभागाच्या जाहिराती येणार आहेत। त्याच पद्धतीने शिक्षक अभियोग्यता चाचणी पूर्ण होऊन ती देखील भरती प्रक्रिया, तिसरी आपली जी अभियोग्यता चाचणी आहे ही 2025 ती देखील भरती प्रक्रिया लवकर सुरू करणार आहे। त्यामुळे ही शिक्षक भरती जी प्रक्रिया आहे ही 2022ची ती लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरू आहे। त्यामुळे विनामुलाखतची यादी लागल्यानंतर लवकरच त्यांना अपॉइंटमेंट मिळेल। त्या विनामुलाखतीसाठी काही मोठी प्रोसेस नाही, परंतु मुलाखतीसाठी जी यादी असते, मुलाखतीसाठी जी प्रोसेस असते ती थोडी मोठी असते, कारण 1-10 या प्रमाणात विद्यार्थी संस्थेवरती पाठवले जातात शासनामार्फत, मग त्यांचं इंटरव्ह्यू घेतलं जातं किंवा स्किल टेस्ट वगैरे घेतली जाते, त्यानंतर त्यांचं सिलेक्शन होत असतं। त्यामुळे मुलाखतीची जी भरती प्रक्रिया आहे त्याला थोडासा वेळ लागणार आहे, त्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल। ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच नेक्स्ट जी शिक्षक भरती प्रक्रिया ती चालू होईल, कारण का आपली 4 जूनपर्यंत अभियोग्यता चाचणी पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर वेबसाईटवरती आपल्या माहिती देखील येईल, किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले यासंबंधी देखील माहिती लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि भरती प्रक्रिया ती देखील सुरू होईल।
आणखीन काही अपडेट आहे तर आता ह्या अभियोग्यता चाचणीसाठी पाहू शकता की 2,36,551 इतके अर्ज आलेले आहेत. म्हणजे 2,36,551 इतके अर्ज म्हणजे ह्यापूर्वीच्या ज्या अर्ज होते संख्या होती त्यापेक्षा हे कमी आहे. मागील वर्षी 3-3.5 लाख विद्यार्थी तरी बसले होते अभियोग्यता चाचणीला, परंतु त्यापेक्षा ह्यावेळी प्रमाण कमी आहे. शक्यतो ते प्रमाण जास्त असेल असं वाटलं होतं, कारण का जे D.Ed B.Edचे विद्यार्थी आहेत किंवा M.Edचे विद्यार्थी आहेत, जे ॲपिड आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील ह्यावेळी संधी देण्यात आली होती. परंतु तसं पाहताना दिसत नाही आपल्याला इथे की अर्जांची संख्या वाढलेली नाही, अर्जांची संख्या उलट कमी झालेली आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन देखील कमी आहे. सर्वांनी चांगला अभ्यास करा, अभियोग्यता चाचणीला चांगले मार्क्स मिळवा, IBPS पॅटर्ननुसारच अभ्यास करा. आणखीन तुम्ही ती परीक्षा देऊन चांगले मार्क्स 150च्या वरती तुम्हाला मार्क्स मिळणे गरजेचं आहे, तरच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. का तर विना मुलाखतील तुम्हाला डायरेक्ट मिळून जाईल आणि मुलाखतीसाठी मग थोडं तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे द्यायला लागतं. त्यामुळे लवकरात लवकर ही परीक्षा प्रक्रिया देखील पार पडणार आहे. जवळपास 2,36,000 इतके अर्ज दाखल झालेले आहेत. आता शिक्षण कार्यालयामार्फत आता बघा कशा पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे शिक्षण कार्यालयामार्फत हे जे आपल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे कसं त्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे. का तर शिक्षण आयुक्त कार्यालयात बघा कशा पद्धतीने काम चालू आहे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं. कारण का नियुक्त झाले तरी निवड याद्या प्रसिद्ध केलेले नाहीत त्यांनी. ह्यापूर्वी ज्या नियुक्त झालेल्या आहेत, ह्यापूर्वीची जे पहिल्या टप्प्याची जी शिक्षक भरती झालेली आहे त्याच्या निवड याद्या अद्याप प्रसिद्ध झालेल्या नाही. जाहिराती प्रसिद्ध झाली तरी प्रवर्गनिहाय विषयनिहाय माहिती प्रसिद्ध केलेली नाही त्यांनी. आता जे जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातींच्या ज्या प्रवर्गनिहाय किंवा विषयनिहाय माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली नाही. कोणकोणत्या प्रवर्गाच्या किती जागा आहेत, कोणकोणत्या विषयाच्या जागा आहेत हे देखील माहिती त्यांनी आज तक प्रसिद्ध केलेली नाही. म्हणजे हे मागणी कोणामार्फत होत आहे तर आपले विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या मार्फतच ही किंवा विद्यार्थी संघटना ज्या आहेत आपल्या त्या D.Ed B.Ed असोसिएशन वगैरे असेल त्यांच्यामार्फत ही मागणी होत आहे. कारण का तुम्हाला माहीत आहे ह्यापूर्वी देखील शिक्षक भरतीमध्ये किती भोंगळ कारभार होता किंवा ह्यापूर्वी देखील शिक्षक भरती प्रक्रिया ऑफलाईन चालायची. त्यामुळे तिथे डोनेशन वगैरे देण्याचं प्रमाण असेल, त्यामुळे अजून देखील ते प्रमाण थोड्या प्रमाणात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला ह्या सवय लागलेली एक प्रकारे की कुठलंच काम व्यवस्थित करायचं नाही. त्यामुळे ही कितीतरी विद्यार्थ्यांनी आपल्या मागणी केलेली आहे की निवड याद्या प्रसिद्ध करा किंवा जाहिरातीचं प्रवर्गणी आहे किंवा विषयाने माहिती प्रसिद्ध करा. त्यानंतर बघा किती उमेदवार नियुक्त झाले किती नाही त्याची अधिकृत आकडेवारी बाहेर न दिली. म्हणजे आता नियुक्ती याद्या लागलेल्या होत्या त्यामध्ये आता पण किती विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेले आहेत, किती विद्यार्थ्यांनी त्यामध्ये जॉईनिंग केलेलं नाही ही आकडेवारी पण बाहेर आलेली नाही. कारण का जर एखादा विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये पात्र झाला असेल विदाऊट इंटरव्ह्यूला किंवा विथ इंटरव्ह्यूला, परंतु त्यांना जर दुसरीकडे कुठे सरकारी नोकरी मिळाली असेल किंवा MPSCमध्ये किंवा UPSCमध्ये सिलेक्शन झालं असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय भरती निघत असतात, त्यामुळे जर त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्याबद्दल देखील माहिती त्यांनी अधिकृत आकडेवारी देखील जाहीर केली नाही. का तर ती आकडेवारी जाहीर झाल्यानंतर देखील कळू शकतो की बाबा किती जागा रिक्त आहेत किंवा काय. त्यासाठी देखील संघटनेमार्फत प्रयत्न होत असतात त्या जागा देखील भरती प्रक्रियेमध्ये याव्या यासाठी. बाकीच्या शासकीय विभागामध्ये ती MPSC असेल किंवा बाकी शासकीय विभागामध्ये ती प्रसिद्ध केली जाते. तर कॅन्डिडेटचं सिलेक्शन झाले त्यातले किती कॅन्डिडेट जॉईन झाले, किती कॅन्डिडेट अजून जॉईन व्हायचे आहेत किंवा त्यांनी जॉईन झालेले नाहीत ह्याबद्दल देखील माहिती त्यांच्या वेबसाईटवर असते. परंतु शिक्षण विभाग हा असा आहे की त्यामध्ये कोणतीच माहिती दिली जात नाही किंवा आता माहितीचा अधिकार जो असतो तर त्याला देखील आपल्या शिक्षण विभागामार्फत केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे पूर्णपणे भोंगळ कारभार आहे आपल्या शिक्षण विभागाचा. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. हे जे आपले जे नंबर्स असतात किंवा ईमेल ID असतात आयुक्त कार्यालयाचे त्या ठिकाणी सतत विद्यार्थ्यांनी अपडेट राहणे गरजेचं आहे. फोन करून विचारा तुम्ही त्यांना ह्याबद्दल जाब विचारणं प्रत्येक अभियोग्यता धारकांनी गरजेचं आहे की आमच्या ही जी भरती प्रक्रिया आहे ती तुम्ही व्यवस्थित पारदर्शी पार पाडत का नाही तुम्ही. आणखीन तुम्ही जी माहिती अधिकार जे विद्यार्थी दाखल करतात त्याबद्दल ह्या सर्व माहितीबद्दल माहिती अधिकार हे संघटनेचे किंवा आपले कार्यकर्ते असतील किंवा इतर विद्यार्थी असतील ते देखील माहितीच्या अधिकारामार्फत ही माहिती मागवत असतात. कोणती निवड यादी असतील किंवा नियुक्ती झालेले विद्यार्थी किती आहेत, नियुक्ती ज्यांनी घेतलेली नाही ती प्रवर्गनिहाय विषय किती होते, त्यानंतर
जागा घेतो आहे प्रवर्ग निहाय विषय निहाय ही माहितीच्या अधिकारामध्ये निघू शकते, परंतु ते देखील माहितीच्या अधिकाराला देखील त्यांनी खेराची टोपली दाखवतात, म्हणजे दाद देत नाहीत. माहितीच्या अधिकाराची माहिती देखील ती सादर करत नाही त्या अर्जदाराला. तसेच कुणी मेसेज केला तर जे अधिकारी असतात त्यांचा नंबर आपल्या सर्वांना माहीत आहे. शिक्षण आयुक्तापासून सर्व जे अधिकारी आहेत त्यांचं नंबर पब्लिश झालेले असतात, आपल्याला माहीत असतात. बऱ्यापैकी विद्यार्थी माहीत नसेल तर वेबसाईटवरती देखील जाऊन पाहू शकता. त्यांना तुम्ही मेसेज करा, कॉल करा, तरी देखील संघटनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना ब्लॉक केलं जातं. त्यांच्या नंबर त्यांचं ब्लॉक केलं जातं, मेसेजेस त्यांचे ब्लॉक केले जातात. का तर वारंवार ते ह्या माहिती विचारत असतात. शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधित प्रक्रिया लवकर पार पाडावी यासाठी संघटनेमार्फत किंवा विद्यार्थ्यांमार्फत प्रयत्न होत असतात, परंतु हे अधिकार त्या गोष्टीला दाद देत नाही. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी देखील ह्या जे नंबर्स आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांचे त्यांना कॉल करा, त्यांना मेसेजेस करा, विचारा ही माहिती. परत आपली जी याद्या वगैरे लागतात त्यांना देखील डिले होत असतो. ही शिक्षक भरती प्रक्रिया देखील 3-3, 4-4, 5-5 वर्ष चालते. त्यामुळे सर्व अभियोग्यताधारकांना विनंती आहे, तुम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयाशी संपर्कात राहा. तुमचे काही शंका असतील तर तुम्ही त्यांना विचारा. ह्या निवड याद्या जाहीर करण्यासाठी सर्वांनी प्रेशराईज करणे गरजेचं आहे. अशा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे, लवकरच पार पडेल भरती प्रक्रिया. तिसरी भरती प्रक्रिया देखील सुरू होईल, त्यासंबंधीच हे अपडेट होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा. काही तुमच्या सजेशन असतील तर ते देखील कमेंट करून सांगत चला. आणखीन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेवटला आहे, पहा, ती देखील सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी देखील मी अपडेट देत असतो. नवीन व्हिडिओ आले तर त्या ठिकाणी देखील अपडेट्स टाकत असतो, त्यामुळे तुम्हाला पडदेशी व्हिडिओबद्दल माहिती मिळून जाईल. बाकीच्या अपडेट्स देखील नोकरी संदर्भातील देत असतो. तसेच आरोग्य विभागातील असेल किंवा बाकीच्या सर्व विभागात असतील जाहिराती लवकरच येणार आहेत. आरोग्य विभागातील देखील व्हिडिओ मी लवकर बनवणार आहे, तो देखील व्हिडिओ पहा. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.